महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक होत असून शिवसेनेचे आमदार सचिन अहिर रिंगणात उतरलेत। नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अहिर यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे। विद्यमान उपसभापती नीलम गोरे यांनी सचिन अहिर यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचं कौतुक केलंय। होणारे आणि अतिशय चांगल्या मताने बहुमताने सचिन अहिर निवडून येतील याची मला खात्री आहे आणि या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारे अजून विधान परिषदेचं काम व्हावं म्हणून त्यांचं योगदान असेल, त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। पण ताई, कालपासून ज्या चर्चा होत्या की नीलम गोरे नाराज आहे, एकदा संधी हवी होती, पक्षाने त्यांना संधी दिली नाही। मुळामध्ये आता अनपेक्षित एखादा निर्णय झाल्यावर थोडंसं आश्चर्य वाटू शकतं, परंतु माननीय शिंदेसाहेबांचं माझं आदल्या दिवशी तपशीलवार बोलणं झालं होतं आणि त्यावेळेलाही त्यांनी सांगितलं होतं की सकाळी 10:30 वाजता आम्ही निर्णय जाहीर करू। हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पद्धतीप्रमाणे योग्य तो निर्णय पक्षश्रेष्ठी योग्य त्यावेळेला घेतील या संदर्भात माझी पूर्ण खात्री आहे। मला त्यांनी विधान परिषदेमध्ये परत संधी दिलेली आहे। त्याचबरोबर 2022 पासून ते आता 2026 पर्यंत मधल्या काळामध्ये उपसभापती म्हणून काम करत असताना माननीय एकनाथजी शिंदे तसंच देवेंद्र फडणवीस, त्या काळामध्ये अजितदादा पवार, आता सुनेत्रा पवार या सगळ्यांनी जो माझा वेळोवेळी सन्मान केला आहे। आमच्या मंत्र्यांनी सगळ्यांनी कायम आम्ही दिलेले निर्देश गांभीर्याने घेतलेले आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी विधान सभेची निवडणूक असेल, लोकसभेची निवडणूक असेल, या सगळ्यामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून जबाबदारी टाकलेली आहे। माझे पुस्तक प्रकाशन असेल, माझे कुठले कार्यक्रम असतील, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेचा जो त्यांनी प्रचार प्रसार केला आहे, त्यामुळे स्त्रियांमध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठी शक्ती उभी राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे कोण नाराज असेल तर त्या लोकांनी स्वतःची नाराजीची कारणं माननीय साहेबांच्याकडे द्यावी। आम्हाला आमच्या पक्षामध्ये चांगल्या प्रकारची कामाची संधी मिळेल अशी मला जरूर खात्री वाटते, पण माझ्या मनातल्या नाराजीबद्दल तुमच्या मनात जेवढी चिंता आहे तुम्ही ती चिंता पूर्ण काढून टाका असं मला वाटतं। उद्धव ठाकरेंची एकजूट होती असं वाटतंय का? कारण का त्यांनी ते आमदार विधान परिषदेचे निवडून गेले, त्यांच्या चिन्हावर त्याची नोंदच केली निवडणूक आयोगाने, त्यामुळे सचिन अहिरांवर कुठली कायदेशीर कारवाई होणार नाही। सुनील शिंदेचे ते त्या पानावरच त्यांची कायदेशीर होणार काही सभापतींना पत्र देणार आहे, त्यांचा कायद्याचा अभ्यास करून ते जे काही करतील त्याच्यावरती आमच्या पक्षाच्या वतीने योग्य ते उत्तर दिलं जाईल। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं काय बरोबर आहे हा संपूर्ण फैसला न्यायालय, माननीय सभापती आणि माननीय जनता यांच्या अखत्यारीमध्ये आहे। त्यामुळे मी त्यांच्यावर काहीही बोलू इच्छित नाही। सुनील शिंदे पेड़ के ऊपर चाहिए, वो खबर चाहिए। कुठल्याही व्यक्तीचं नाव घेणार नाही। ज्या व्यक्तींना, ज्या आमदारांना, ज्या पदाधिकाऱ्यांचा माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गावरती चालणारे नेते म्हणून एकनाथजी शिंदे यांच्याबद्दल आस्था असेल, बांधिलकी असेल, ममत्व असेल, त्या प्रत्येकाच्या संदर्भातला योग्य तो निर्णय माननीय शिंदेसाहेब घेतील असं मला सांगावंसं वाटतं। दुसरं, तुम्हाला बाकीचे सुद्धा जर का काही कामं असतील, समाजहिताचे प्रश्न आणि इतर सगळ्या गोष्ट, तर याच्यावरती कसं तुम्ही लक्ष ठेवलं आहे तसंच लक्ष आणि आम्हाला सहकार्य कायम द्या असंच मी आपल्याला सांगितलं। ताई, एक पेड़ गिर गया है चेंबूर में कल, उसमें एक बच्चा उसकी मौत हो गई, उसको लेके काफ़ी सवाल उठाए जा रहे हैं। ये बहुत बड़ी दुर्घटना है और मुझे ऐसे लगता है कि जब बहुत बारिश होती है तो कई बार पेड़ अच्छा तो दिखता है लेकिन बाद में कभी गिर जाएगा इसका कोई पता नहीं होता है। लेकिन उसका असेसमेंट एनी म्यूनसिपल कॉरपोरेशन, फिर बीएमसी हो या पीएमसी हो, वो लोग उनको करते हैं और जब उसकी शाखा को काटा जाता है तब भी उनको अंदाज़ आता है कि क्या ये नुकसानी कर सकता है क्या। उसके बारे में उन्होंने कुछ टेक्नोलॉजी यूज़ की है क्या, और इस तरीके से शाखा गिरने के बाद में जो बच्चे की मौत हो गई और लोग जख्मी भी हो गए काफ़ी बच्चे। ये मुझे लगता है कि ऐसी घटना बार बार न हो, इसके लिए कुछ तो काम हो सकता है। इसके बारे में हमारा डिज़ास्टर मैनेजमेंट का जो डिपार्टमेंट है बीएमसी का, वो उस पर और ज़रा ध्यान दे सकता है। ताई, कल सचिन अहिर आपकी पार्टी में आए, उसको लेके आदित्य ठाकरे ने सवाल उठाया कि ये ऑपरेशन टाइगर नहीं है, ये ऑपरेशन देवेंद्र फडणवीस है, इस तरह से सवाल उठा रहे हैं। कुछ इसके बारे में नहीं कहना चाहती। मुझे लगता है वो अपना घर संभालने की कोशिश कीजिए, थोड़ी अकाउंटेबिलिटी रखिए सब लोगों से। अपने कलीग है ये समझ के अगर वो काम करते थे
तो ज़्यादा आसान होता था। लेकिन उनका जो युवा नेतृत्व है उसके बारे में मैं कुछ पर्सनल जवाब मैं उस पर कुछ आंसर नहीं दे सकता। सचिन अहिर वर्ली से हैं और आदित्य ठाकरे भी वर्ली से। अब क्या लगता है इसके बाद क्या असर पड़ेगा वर्ली विधानसभा पे? अभी देखिए, मेरी भी पढ़ाई और मेरा सब वास्तव्य वर्ली में ही हुआ है, आदर्श नगर में, और अभी भी मैं वर्ली में रहने को जाने वाली हूँ। तो मुझे लगता है कि वर्ली के लिए तो वर्ली हमसे सबसे प्यारा कॉन्स्टिट्यूंसी है, तो इसके लिए मुझे लगता है कि वर्ली की तरफ सबकी ध्यान है, अच्छी बात है। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।